आता कॅन्सरच्या भीतीपासून मुक्ती मिळणार. रक्त चाचणीतून कळणार कॅन्सरचा धोका. तीन वर्ष आधीच होणार कॅन्सरचं निदान. कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते. मात्र कॅन्सरची लक्षणं दिसण्याच्या 3 वर्ष आधीच तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळाली तर? होय, हे शक्य होणार आहे. कारण शास्त्रज्ञांनी मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शनचा शोध लावलाय. मात्र ही चाचणी काय आहे पाहूया. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचं संशोधन. कॅन्सरचं 36 महिने आधीच निदान होण्याचा दावा. कॅन्सर डिस्कव्हरी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध. मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही प्रायोगिक टेस्ट. DNA, RNA आणि प्रोटीनच्या टेस्टमधून कॅन्सर होण्याचा अंदाज येणार. 36 महिने आधीच जेनेटिक म्युटेशन्समुळे कॅन्सरचं निदान होणार. कॅन्सर होण्यापूर्वीच निदान झाल्यास धोका टळण्याची शक्यता. मात्र या संशोधनावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. ब्लड टेस्ट म्हणता म्हणजे ती सायटॉलॉजिकल टेस्ट झाली. त्याच्यावरनं जर जेनेटिक लिंकिंग करत असतील तर कदाचित ते शक्य होऊ शकतं जर मोठ्या रिसर्चनंतर. पण त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की 3 महिन्याच्या आतमध्ये की 5 महिन्याच्या आतमध्ये हे ड्युरेशन जे ते सध्या क्लेम करतात आहे ह्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे. ज्यांना रिस्क आहे कदाचित त्यांच्यामध्ये आपण रेग्युलरली सर्व्हेलन्स किंवा टेस्ट करून कॅन्सरचे निदान लवकर करू शकतो आणि त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकतो. परंतु ह्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे जरी कॅन्सर होणार नसेल तरी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचाही थोड्याफार प्रमाणामध्ये आहे. आणि अशा लोकांना त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होऊ शकतो. कारण ते कायम भीतीच्या छायेखाली राहते की त्यांना कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही अशी नवीन टेस्ट येते जी कॅन्सर स्क्रीनिंगसाठी असते ती तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच कायम करावी. दरवर्षी भारतात 14 लाख लोकांना कॅन्सरची लागण होते. मात्र यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हे संशोधन यशस्वी झालं तर ही वैद्यकीय क्षेत्रातली एक मोठी क्रांती असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.